आपण थेट जाऊयात. रश्मी शुक्ला आज निवृत्त होत आहेत आणि त्यांच्यानंतर त्यांच्या जागी सदानंद दाते हे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारतील. पाहुण्यांच्या आगमनाने स्वागताचा योग आला. संचालन प्रमुख माननीय श्री निमित गोयल, पोलीस उपायुक्त विशेष कृती दल आदरणीय श्रीमती रश्मी शुक्ला मॅडम, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांना रिपोर्टिंग करण्याकरता सलामी मंचाच्या दिशेने येत आहेत. परेड पर एक परेड कमांडर, एक सेकेंड कमांड, 14 अधिकारी, 220 जवान हाजिर है। परेड आपके निरीक्षण के लिए तैयार है महोदय। संचालन प्रमुख माननीय श्री निमित गोयल, पोलीस उपायुक्त विशेष कृती दल बृहन्मुंबई यांनी आदरणीय श्रीमती रश्मी शुक्ला मॅडम, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांना परेड निरीक्षण करण्याकरता तयार आहे असे सांगितलेले आहे. आदरणीय श्रीमती रश्मी शुक्ला मॅडम, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य बृहन्मुंबई निरीक्षण करण्याकरता निघालेले आहेत. आपण जोरदार टाळ्या वाजवून आदरणीय श्रीमती रश्मी शुक्ला मॅडम यांचं स्वागत करायचे आहे. आदरणीय श्रीमती रश्मी शुक्ला मॅडम, आपण 1988च्या बॅचचे IPS अधिकारी आहात. सचिन गाड आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. सचिन, रश्मी शुक्ला निवृत्त होत आहेत. नक्कीच आपण बघतोय की 1988 बॅचच्या पहिल्या महाराष्ट्राच्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या सेवानिवृत्त होणार आहेत आणि त्यांना मुंबई पोलिसांच्या परेड ग्राउंड वरती मानवंदना दिली जाणार आहे. तत्पूर्वी आपण बघतोय की जी परेड पार पडणार आहे त्याचं निरीक्षण सध्या रश्मी शुक्ला इथे करतायत. महाराष्ट्र पोलीस महासंचालक या पदावरून निवृत्त होत असल्याने त्यांना यानंतर गार्ड ऑफ ऑनर देखील दिला जाईल. मुंबईतले राज्यातील जे ज्येष्ठ IPS अधिकारी असतील ते बग्गी ओढून रश्मी शुक्ला यांना निरोप देतील. अजूनही रश्मी शुक्ला या खरं तर महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आहेत. अद्याप त्यांनी आपला पदभार हा जे सदानंद दाते त्यांना सोपवलेला नाही. तरी परेड झाल्यानंतर रश्मी शुक्ला या महाराष्ट्र पोलीस महासंचालकाच्या मुख्यालयात जातील आणि त्यानंतर हा पदभार ते सदानंद दाते यांना सोपवतील आणि त्यानंतर त्या अधिकृतरित्या निवृत्त होतील. सचिन, थोडंसं थांबवतीये. पुन्हा एकदा तुझ्याकडून माहिती जाणून घेऊ. तुर्तास आपण परेड ग्राउंडवर जाऊया. मैंने एक उम्र खर्च की है तुम पर, तुम मेरा अभिमान हो, तुम मेरा अभिमान हो. परकीय आक्रमणाला फोपाळणारा सैनिक सीमारक्षणासाठी झुंजत असतो. त्यावेळी राज्यातील दहशतवाद आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी कटिबद्ध असतात ते हेच जवान. प्रियतमा मुझे भारत माता, आम्ही तिची तारीफ होते. रंग वेगळे, रंग वेगळे, तरी येथील सर्व मुले. महाराष्ट्र पोलीस दलातील हे जवान आपल्याला जणू सांगत आहेत. पुन्हा एकदा जाऊयात. सचिन गाड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सचिन, रश्मी शुक्ला यांची कारकीर्द कशी राहिली? आपण बघतोय की त्या मुंबईमध्ये बरेच त्यांनी पोस्ट केलेले आहेत. पुण्याच्या त्या आयुक्त देखील राहिलेले आहेत. मात्र मध्यंतरीच्या काळात त्यांच्यावरती त्यांचं नाव कॉन्ट्रोवर्सीमध्ये देखील आलेलं होतं. SITच्या प्रमुख असताना काही महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी त्यांचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर महाविकास आघाडीच्या काळामध्ये त्यांच्यावरती गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते. मात्र त्यानंतर जेव्हा सत्ता पलट झाली त्यानंतर हे सगळे गुन्हे हे मागे घेण्यात आले. दरम्यान विधानसभा निवडणुका होत्या तेव्हा देखील विरोधी पक्षाने रश्मी शुक्ला यांच्यावरती पक्षपाताचे आरोप केले होते आणि त्यानंतर निवडणुका त्यांची बदली केलेली होती. मात्र पुन्हा एकदा भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांची पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या महासंचालकपदी वर्णी लागली होती. महाराष्ट्राच्या पहिल्या पोलीस महासंचालक अशी खरतर त्यांची ओळख आहे. त्या खरतर देशातील अशा पहिल्याच महिला IPS अधिकारी असतील. त्यांनी त्यांचा 2 वर्षांचा टर्म जो असतो तो पूर्ण केलेला आहे. त्या खरतर याआधीच निवृत्त होणं अपेक्षित होतं. मात्र पोलीस महासंचालकांना 2 वर्षापर्यंतचा काळ देणं हे खरतर बंधनकारक असतं आणि त्यामुळे त्यांची जी सेवा होती
ती वाढवण्यात आली होती आणि आता अखेर आपण बघतोय की त्या सेवानिवृत्त होत आहेत. महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदावरून त्या सेवानिवृत्त होत असल्याने त्यांना मुंबई पोलिसांकडून मानवंदना दिली जाणार आहे. सध्या जो सोहळा आहे तो मुंबई पोलिसांच्या नायगाव येथील पोलीस परेड ग्राउंडवरती पार पडताना आपल्याला दिसून येतोय. त्यानंतर जे मुंबईतील सगळे जे ज्येष्ठ IPS अधिकारी आहेत ते इथे आलेले आहेत आणि त्यांची जी बग्गी असते त्यांना एक मान दिला जातो की IPS जे ज्येष्ठ IPS अधिकारी मुंबई पोलीस आयुक्त किंवा मग महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदावरून निवृत्त होतात त्यांची एक बग्गी खेचण्याचा सोहळा होतो तो या परेड नंतर पार पडेल. त्यानंतर रश्मी शुक्ला पुन्हा एकदा पोलीस महासंचालकांच्या मुख्यालयात जातील आणि तिथे त्यांचा जो पदभार आहे तो सदानंद दाते यांची महासंचालकपदी नियुक्ती झालेली आहे त्यांना हँडओव्हर करतील. सचिन, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.